ह्या प्रश्नाचा अर्थ बघा. इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल y100 z30 इन ट्रायंगल LMN M100 N30 आर एक्स triangle XYZ and triangle LMN similar? Yes, if yes, by which test? आता आपल्याला टेस्ट किती आहेत बघा सिमिलरिटीसाठी. A टेस्ट, S टेस्ट and S टेस्ट. यस टेस्ट. मग आता दोन साईड आणि त्यांनी इन्क्लुडेड केलेला अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर एस टेस्ट. तिन्ही साईड प्रपोर्शनल असतील तर ते दोन्ही ट्रायंगल न सिमिलर असतात. आणि दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते दोन्ही ट्रायंगल न सिमिलर असतात. आता लक्ष ठेवा इकडे बाळांनो, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. कसं? समजा आता मी एक ट्रायंगल घेतला, वर बल लावलाय, बलानं जर याची सावली जमिनीवर पडणार, मग हा ट्रायंगल लहान असणार, जमिनीवर पडलेली जी सावली आहे तो ट्रायंगल मोठा असणार. म्हणजे हा ट्रायंगल आणि तो ट्रायंगल सिमिलर आहेत, कारण साईड कशा असणार आहेत? प्रपोर्शनल असणार आहेत. तुम्ही जर समजा घरात गेला, आरशात पाहिलं तर तुमच्या एवढीच आकृती आत आरशात दिसणार. तुम्ही दोघं कॉन्ग्रंट आहे. कॉन्ग्रंट हा नेहमी सिमिलर असतो, पण हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत पण कॉन्ग्रंट नाहीत. सिमिलर हा नेहमी कॉन्ग्रंट असतो असं नाही, पण कॉन्ग्रंट हे नेहमी सिमिलर असतात. लहान मोठा असला तरी चालेल, पण अँगल कॉन्ग्रंट असले पाहिजेत, तर दोन्ही ट्रायंगल न काय होतील? सिमिलर होतील. इन ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल LMN अँगल Y कॉन्ग्रंट M अँगल Z कॉन्ग्रंट N इच 30 अँड इच 100. देअरफॉर दोन्ही ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले बाय A टेस्ट. आता लक्ष ठेवा इथं व्यवस्थित. हा ट्रायंगल लहान आहे, हा मोठा आहे, पण साईड प्रपोर्शनल आहेत. 5ची दुप्पट 10, 3ची दुप्पट 6 आणि दोन साईड यांनी इन्क्लुडेड केलेला समाविष्ट केलेला अँगल कॉन्ग्रंट आहेत. अँगल हे नेहमी कॉन्ग्रंटच असावे लागतात. म्हणजे कोणत्या टेस्टनं दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर झालं? यस म्हणजे साईड, ए म्हणजे अँगल आणि एस म्हणजे साईड. यस म्हणजे साईड, अँगल, साईड. बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, म्हणजे बाको सुटी मराठीमध्ये आली. दोन ट्रायंगल मध्ये बघा, आपल्याला साईड प्रपोर्शनल दिलेले आहेत, त्या साईड प्रपोर्शनल दिलेले आहेत, दोन साईड प्रपोर्शनल दिलेले आहेत. फ्रॉम 1 and 2 दोन साईड प्रपोर्शनल आणि त्यांचा अँगल M कॉन्ग्रंट फी दिलेला आहे. देअरफॉर ट्रायंगल PMN सिमिलर ट्रायंगल UVW बाय SAS टेस्ट, बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. लिहून घ्या व्यवस्थित बाळांनो. तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये माहिती जशी देत जाईल ते गोळा करायची, आठवणीत ठेवायची. आणि लिखाण पाहिजे. लिहिल्यानंतर आपल्याला ते पॉईंट आठवणीत राहतात. जर नाही लिखाण केलं तर आठवणीत राहत नाहीत.